मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य आता सर्वांना ओरडतो आणि म्हणतो की बाप एवढा केस जिंकून आला आहे तरीही त्याची आरती ओवाळावी असं कुणाच्या डोक्यात सुद्धा आलं नसेल, ते माझ्या धूमकेतूच्या डोक्यात आलं असं म्हणून आता सत्या निरूपा आणि देविकाला खूप बोलत असतो. तेव्हा निरूपा आता लगेच पंकजला इशारा करते. तेव्हा पंकज आता धावतच पुढे येतो आणि सुधाकर रावांचा हात हातात घेऊन पप्पा कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो. तेव्हा आता तो म्हणतो, खरंच खूप मोठी न्यूज आहे आणि फायनली तुम्ही जिंकलात सुद्धा. तेव्हा देविका सुद्धा आता कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा असं म्हणते. मग मीरा आता औक्षण करण्यासाठी जे ताट घेऊन आलेली असते तेव्हा निरूपा तिच्याकडून ते मागवून घेते आणि म्हणते, माझा नवरा आलाय ना जिंकून, मग तू कुठे चालली पुढे ओवाळायला त्याला? आता त्याला फक्त मीच आणि मीच ओवाळणार. तेव्हा मीरा आता हसते आणि म्हणते, हो घ्या की, मी कुठे नाही म्हणाले. त्याच वेळी सत्य आता हळूच म्हणतो, बाप तू पाहिलं का, पैसे मिळणार म्हटल्यानंतर तुझ्या बायकोचा चेहरा कसा टपोरे दाणे असतात ना तसा कसा फुललाय. तेव्हा अहो असं म्हणून लगेच आता निरूपा पुढे जाते आणि सुधाकर रावांचं औक्षण करते. त्यानंतर आता सुधाकर राव आतमध्ये येऊ लागतात. त्याच वेळी सत्या म्हणतो, थांबणार रे बाप असं म्हणून तो सुधाकर रावांना थांबायला सांगतो आणि लगेच पिशवीतून हार काढतो. तेव्हा हा हार तर तू देवासाठी आणला आहेस ना असं सुधाकर राव म्हणतात. त्याच वेळी तो म्हणतो, नाही बाप, माझ्यासाठी तूच देव आहे आणि मी तुझ्यासाठी आणलाय हा हार. तेव्हा सुधाकर रावांच्या गळ्यात आता हार घालत सत्या म्हणतो, बाप तू खूप सुंदर दिसतोस आता. त्याच वेळी निरूपा तोंड वाकडं करत म्हणते, नुसती आपली नाटकं चालू आहेत. त्याच वेळी आता पेन्शन मिळाली आहे आणि हे आम्हाला समजलं आहे असं आता निरूपा रागातच म्हणते. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, अगं निरूपा, माझी सर्व अपेक्षा तर संपलीच होती, परंतु माझी सून बरोबर आहे म्हटल्यानंतर मला कसलंच टेन्शन मग राहिलं नाही. तेव्हा तिने सगळं काही अगदी व्यवस्थित घडवून आणलं असं आता ते म्हणतात. त्याच वेळी आता मला सांगा, तुमची पेन्शन कधी सुरू होणार आहे? आता तिचे गोडवे अजिबात गात बसू नका असं म्हणून आता निरूपा सुधाकर रावांना जे महत्त्वाचं आहे ना तेच सांगायला सांगते आणि पेन्शन सुरू कधी होणार हे सांगा की अगोदर असं म्हणते. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, ती तर सुरू होणारच आहे ग, परंतु मला आत्तापर्यंत जो काही मानसिक त्रास झाला आहे ना त्या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून त्या ढवळेकर साहेबांकडून त्यांच्या पर्सनल खात्यातून 1,00,000 रुपये सुद्धा मला देणार आहेत असं म्हणून आता सुधाकर राव हे घरातील सर्वांना ती गुड न्यूज सांगतात. तेव्हा निरूपाला मात्र अजूनच आनंद होतो. तेव्हा निरूपाच्या तोंडाला आता पाणी सुटतं आणि मग ती विचारते, काय 1,00,000 रुपये? तर पंकज आणि देविका सुद्धा खूपच खुश होतात आणि हावरटासारखे लगेच सुधाकर रावांकडे पाहू लागतात. तेव्हा सत्य आता हसतच म्हणतो, बघा बघा, हे पैशांचे हावरे कुठले, कारण हे पैशांसाठी कुणाचा सुद्धा सौदा करायला मागे पुढे पाहणार नाहीत. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, अरे सत्यजित, जरा चांगली बाजू सुद्धा बघ की, त्यांना सुद्धा आनंद झाला असेल ना. मग आता सत्या म्हणतो, बाप तुला ना सगळ्यामध्ये जरा चांगलंच दिसतं. अरे तू येणार आहे हे त्यांना माहीत होतं ना, मग अगोदरच का नाही अशी औक्षण करायची तयारी करून ठेवली? का ठेवली नाही? माझी बायको आल्यानंतरच केली ना तिने. असं घरबीर नाही सजवलं, काहीच नाही. अरे बाप, तू ना यांना खूप हलक्यात घेतो. पण आता पैशांसाठी बघ ना कशी हळूहळू पुढे येत आहेत. तर आता दुसरीकडे विक्रांत ढवळेकर हा घरी येतो आणि युजलेस असं म्हणून सत्याला खूप बोलत असतो. त्याच वेळी आता त्याची बायको तेथे येते आणि त्याला विचारते, विक्रांत, अरे काय झालं, बोल ना पटकन. अरे तुझा असा टेन्शनमध्ये चेहरा मी नाही पाहू शकत. म्हणजे त्या केसचं झालं काय? केसचा निकाल लागला का? तेव्हा आता तो डोक्याला हात लावत म्हणतो, हो लागला निकाल आणि मी हरलो. तेव्हा आता तिला धक्का बसतो आणि ती विचारते, असं कसं हरलास? तेव्हा आता तो पुढे सांगू लागतो की मी जाऊन जजला सांगून आलो, मी मूर्ख आहे आणि मी बावळट आहे, त्याला जिंकू द्यात तुम्ही आणि त्याची जी काही पेनल्टी आहे ते मी भरतो आणि जी काही शिक्षा असेल ना ती मी भोगतो. ती आता सारखीच म्हणू लागते, विक्रांत, अरे मला कळतंय तू खूप फ्रस्ट्रेट झालाय, परंतु नक्की काय झालंय मला कळायला नको का? त्यानंतर आता विक्रांत हा रागातच म्हणतो, मी तुझं ऐकलं, रागात असताना गेले आणि त्या सुधाकरची पेन्शन अडकवली, परंतु तो दीड दमडीचा सत्य आहे ना त्याने माझी लायकी काढली. मग त्याला आता सत्याचं बोलणं आठवतं की जर पुन्हा का माझ्या बापाच्या नादी लागला तुला घरात घुसून मारेन अशी धमकी सुद्धा त्याला आठवते आणि तो त्याबद्दल सगळं काही बायकोला सांगत असतो. तेव्हा ही सगळी ना फालतू माणसं आहेत.
सुधाकर गायकवाड फालतूच आहे आणि त्याचबरोबर त्याची मुलं सुद्धा फालतूच आहे असं ती म्हणते. तेवढ्यातच रिया तेथे येते आणि सर्व बोलणं ऐकते. इकडे आता सत्या म्हणतो, बाप हे बघ यांचा विषय तू सोडून दे आणि तुला बाकी खूप खूप शुभेच्छा असं म्हणून सत्या आता सुधाकर रावांचं अभिनंदन करतो. तेव्हा तो हे सगळं काही हळूच आवाजात बोललेला असतो. मग त्यानंतर आता पंकज पुढे जातो आणि म्हणतो, बघ मम्मा हा माझ्याबद्दलच काहीतरी बोलत होता. त्यावेळी आता सत्या म्हणतो, हो बोलत होतो, तू काय करणार आहेस? मग आता बाप मी काय जे बोललो ना तू अजिबात याला सांगू नकोस असं आता रागातच सत्या म्हणतो. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, गप्प बसा रे. तर पंकज आता ओरडूनच म्हणतो की मी अजिबात याचं बोलणं मनावर घेणार नाही आणि ऐकून सुद्धा घेणार नाही. मी आत्ताच सांगतोय पप्पा अजिबात याला माझ्या नादी लागायला सांगू नका. तेव्हा सत्या म्हणतोय, गप्प बस रे, फुटकी कवडी सुद्धा तुला मिळणार नाही. बापाने हे अगोदरच ठरवलंय. कसं माहीत आहे का? अरे अगोदरचे पैसे तू उडवले ना म्हणून. बाप मी काय म्हणतो, याला 20 रुपये द्या खाऊ घ्यायला असं म्हणून सत्या आता पंकजवर हसतो. तेव्हा पंकज आता खूपच चवताळतो. ते पाहून आता सर्वजण त्याला गप्प करतात. तर मीरा सत्याला म्हणते, हो जाऊ द्यात ना, आज आनंदाचा दिवस आहे ना, तो आपण सेलिब्रेट करायला हवा आणि आज तर मी खूप खुश आहे. त्याच वेळी आता सुधाकर राव म्हणतात, व्हायला सुद्धा पाहिजे ना बाळा, कारण हे सगळं काही तुझ्यामुळेच झालंय. अगं तुला माहित आहे का निरूपा, असं म्हणून आता सुधाकर राव सत्य परिस्थिती सांगू लागतात. अगं माझ्या मीराने ना खूप डोकं वापरून तो त्या साहेबांचा व्हिडिओ काढला. ते सगळं काही कारस्थान असं रेकॉर्ड केलं आणि कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखवलं. अगं तो सपसेल तोंडावर पडला असं म्हणून सुधाकर राव हे खुश होतात. तेव्हा आता तो जो काही व्हिडिओ असतो ना तो सगळा काही त्यांना जसाच्या तसा आठवतो की कशा प्रकारे त्या ढवळेकरने मला धमकी दिली होती आणि माझ्या मीराने तो व्हिडिओ गुपचूप काढला आणि मोठ्या जजसमोर दाखवला आणि म्हणूनच मला आज आनंदाचा दिवस पाहायला मिळेल फक्त आणि फक्त मीरामुळे. सुधाकर रावांच्या तोंडून मीराचं कौतुक सतत होत असल्यामुळे आता इकडे पंकज आणि देविका मात्र नाराज होतात. पुढे आता सुधाकर राव म्हणतात की आज माझ्या मीरामुळेच मी सन्मानाने इथे उभा राहू शकलोय. खरंच बाळा तू या घरची लक्ष्मी आहेस. तेव्हा निरूपा आणि देविका मात्र तोंड वाकडं करत असतात. तर पंकजचा चेहरा कायमच पडलेला असतो. त्यानंतर आता सत्या म्हणतो, बाप धूमकेतूचा पायगुणच तसा आहे. अरे बाप तिचं मन साफ आहे ना, त्यामुळे तिच्या हातून जे काही होतं ना ते अगदी चांगलंच होतं. त्यानंतर आता सत्या म्हणतो, बाप ते सगळं जाऊ दे, परंतु आज माझ्या धूमकेतूने जे काही केलं ना त्यामुळे तिचं असं कौतुक करावं असं वाटतं. तेव्हा आता निरूपा रागातच आता त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते, काय कौतिकं चालली आहेत काय माहीत. तेव्हा सत्या आता ओरडूनच विचारतो, काय मग कुणाचं कौतुक करायचं, तुझ्या या बबड्याचं आणि बबडीचं? अरे आजपर्यंत त्यांनी 1 रुपया तरी दिला का या घरामध्ये? उलट माझ्या बापाचेच 35 लाख रुपये तो गिळून बसलाय. देविका ही रागातच जरा सत्याकडे पाहते. तेव्हा सत्या आता रागातच म्हणतो, अय बाई अशी नको पाहू माझ्याकडे, हे आहे ना ते सगळं खरं आहे. अगं विचार की तुझ्या त्या बबड्यापेक्षा ना मीच सांगतो आता तुला, बबडे तुला माहित आहे का तुझ्या अगोदर ना याच्या आयुष्यात एक मुलगी होती आणि तिच्यावरच त्याने हे 35 लाख रुपये उडवले आहेत. तेव्हा पंकज आणि निरूपा मात्र मान खाली घालून आता उभे असतात. निरूपाला खूप राग येतो आणि ती रागातच सत्याकडे पाहते. तर आता मीरा म्हणते, जाऊ द्या की अहो, आजचा दिवस खूप वेगळा आहे. आजच्या दिवशी हे विषयच नको. अहो असे आनंदाच्या दिवशी अजिबात घरामध्ये वाद नको आपल्या. तेव्हा सत्या म्हणतो, चालेल की, कारण उलट आजचा दिवस तर खूप आनंदाचा आहे. मी तर म्हणतोय आता धूमकेतू आपण शिराज बनवूयात. तेव्हा आता मीरा म्हणते, हो बनवूयात आपण शिरा. त्यावेळी सत्या म्हणतो, निदान शिरा खाऊन तरी यांच्या तोंडातून गोड शब्द बाहेर निघतील. तेव्हा सर्वजण आता रागातच सत्याकडे पाहू लागतात. तर सुधाकर राव आणि मीरा हे दोघेही म्हणतात, राहू देत आता, नको बोलू असं. त्यानंतर निरूपा आता लगेच तेथून जाते. तर आता पंकज आणि देविका सुद्धा तिच्या पाठोपाठ तेथून जातात. त्यावेळी आता सत्या म्हणतो, बाप आता वाईट गोष्टी बाहेर गेल्या, मग आता सगळं काही चांगलंच होणार बघ. तेव्हा मीरा म्हणते, हो होणारच आहे चांगलं आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही. तर आता सुधाकर राव खरंच खूप खुश असतात. त्यांना आता एवढा आनंद झालेला असतो की त्यांचा आनंदच गगनात मावेनासा झालेला असतो, कारण त्यांची पेन्शन पुन्हा सुरू होणार असते. मग त्यानंतर ते आता एकटेच सोफ्यावर बसलेले असतात. सत्या आता त्यांच्याजवळ जाऊन बसतो
आणि त्यांच्याकडे पाहतच राहतो. तर सुधाकर रावांचं सत्याकडे लक्षच नसतं. त्यामुळे आता सत्या हा सुधाकर रावांना म्हणतो, बाप अरे आज खूप दिवसानंतर तुझा असा हसरा चेहरा मी पाहिलाय, असं म्हणून तो आता त्यांना भानावर आणतो आणि भानावर ये जरा, अरे तू किती खुश आहेस आज, माझ्याकडेही लक्ष नाही, असं सत्या म्हणतो. खरं तर सुधाकर रावांना खुश पाहून सत्यालाच आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर ते म्हणतात की बाळा मी खूप खुश आहे आणि अजून एक सांगू का, खूप दिवसानंतर हे स्वप्न पूर्ण होते, म्हणजे विश्वासच बसत नाही की माझ्या बाबतीत या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. पुढे आता सत्या लगेच म्हणतो की माझी धूमकेतू भारी, सांगू का रे बाप, मी फक्त शरीराने तुझ्याबरोबर होतो परंतु धूमकेतूच्या मनात ना वेगळंच काहीतरी सुरू होतं, कारण धूमकेतू जे काही करते ना ते कधीच असं चुकीचं नसतं. अरे खरं तर तो ढवळेकर जेव्हा तुझ्यावर आरोप करत होता ना तेव्हा मात्र माझं खूप टाळकं सरकलं होतं, पण त्यात सुद्धा या धूमकेतूने अगदी शांततेने मार्ग काढला, कारण माझ्या रागाला ताब्यात ठेवण्यासाठी ती रुसूनच बसली आणि मला माझ्याच मनाविरुद्धात वागायला सांगायची, पण तिने हे जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं. अरे बाप, धूमकेतू आहे ना जादूगार आहे, जादूगार, असं म्हणून तो आता विषय अगदी भरभरून बोलू लागतो. तेव्हा सुधाकर राव त्याच्याकडे पाहतच राहतात. मग आता काय झालं रे बाप, मी बरोबर तर बोललो ना, असं सत्या विचारतो. आणि तुला सांगू का, अरे या सगळ्या गोष्टींमध्ये तिने मला एवढं बदलवलंय ना की विचारू नको, माझ्यामध्ये पूर्णपणे बदल झालाय. आता उलट आपण तिचेच आभार मानायला हवेत. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, असं आहे ना बाळा, मग उठ आणि जातीला जाऊन सांग की तुझे खूप खूप आभार. त्यावेळी आता सत्या म्हणतो, असं सांगू का, पण पुढे काय सांगू मग. त्याच वेळी आता सुधाकर राव हे एकदम गप्प बसतात आणि काहीतरी आयडिया नवीन शोधू लागतात. त्यावेळी सत्या म्हणतो, बाप काय आहे सांगणार आहे तुझ्या मनात. मात्र सुधाकर राव एकदमच शांत बसतात. दुसरीकडे आता विक्रमची बायको त्याला विचारते, काय रे विक्रम, तू माझ्यावर असा दोष का देतोस, यात खरं तर माझी काहीही चूक नाहीये. त्याच वेळी आता रिया म्हणते, करेक्ट डॅड, आणि मम्मा हे बघ अगं यामध्ये खरंच तुझी काही चूक नाहीये, कारण मम्मा माझी कधीच चुकीची वागू शकत नाही. आणि डॅड तुला एक सांगू का रे डॅड, तू कधीही असा चुकीच्या मार्गाला जाऊच शकत नाही आणि चुकीचं वागूच शकत नाही. पुढे आता ती म्हणते, की दोघेही एकदम सेन्सियर आहात आणि शिकलेले आहात. त्याचबरोबर डॅड मी तुला एक सांगते, हे बघ, ज्या कोणी तुला त्रास दिलाय ना त्याला मी अजिबात असं सोडणार नाहीये. आता जर तो माणूस पुन्हा एकदा आम्हाला भेटला ना तर मीही त्याला ऐकवणारच आहे, मी आता सोडणारच नाही, त्याला त्याची जागा दाखवूनच देणार, असं रिया खूपच रागात म्हणत असते. तेव्हा विक्रम आता खूपच चिडलेला असतो, त्याचा राग अनावर झालेला असतो, त्याला काय करावं कळत नाही. तेव्हा आता त्याला असं वाटत असतं की आत्ता जावं आणि त्या सत्याच्या सुधाकर रावाच्या 2-3 कानाखाली मारावं, असा तो मनात विचार करत असतो. तर आता विक्रमची बायको म्हणजे रियाची आईसुद्धा खूपच संतापलेली असते की ह्या सत्याने दीड दमडीच्या सुधाकर रावाने एवढं सगळं काही केलं आपल्या बाबतीत, आपण एवढे मोठे असून सुद्धा. त्यानंतर आता रिया म्हणते, हे बघ डॅड प्लीज रिलॅक्स. तर रियाला आता रवीचा फोन येतो, त्यामुळे ती फोनवर बोलत बोलत आतमध्ये जाते. त्यानंतर आता विक्रांत हा तेथून जायला निघतो, तर त्याची बायको त्याला अडवत म्हणते, थांब विक्रांत. तेव्हा तो म्हणतो, मला माझी बीपीची गोळी दे अगोदर. त्याच वेळी आता ती म्हणते की जो माणूस कायमच आपल्या पायाशी राहिला आहे त्या माणसाला एवढं महत्त्व देण्याची गरज नाही विक्रांत, आपण त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. त्याच वेळी रागात आता विक्रांत म्हणतो की अजिबात नाही, काही करायचंच नाही, आपण त्या माणसाचं नाव यापुढे अजिबात या घरात नाही आलं पाहिजे, असं म्हणून तो रागातच आता रूममध्ये जातो. तर त्याची बायको आता खूपच चवताळलेली असते की माझ्या नवऱ्याला त्या लोकांमुळे त्रास होतो. तर इकडे आता सत्या सुधाकर रावांना विचारतो, अरे बाप मी करू काय तिच्याकडे जाऊन. मग आता सुधाकर राव म्हणतात, तू एक काम कर, तिच्याकडे जा आणि तिचे आभार मान. मग आता सत्या म्हणतो की आभार मानायचं ठीक आहे बाप, परंतु ती खूप हुशार आहे, तिला माहीत आहे की आपण तिचे आभार मानणार, कारण तिच्या हुशारीमुळेच एवढं झालंय ना. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, बाळा हे बघ खरंच जा आणि तिचे आभार मान, कारण तिने जे केलं ना त्याची पोचपावती तिला मिळायलाच हवी. तेव्हा सत्य आता म्हणतो, हे बघ बाप आपल्याला असं काही जमत नाही. सुधाकर राव म्हणतात, हे बघ बाळा असं कसं जमत नाही, या अगोदर सुद्धा हे जमत नव्हतं, परंतु आता जमायला लागलं आहे ना हळूहळू.
ते काही नाही आता जायचे आणि तिचे आभार मानायचेच असं आता सुधाकर राव म्हणतात. आणि आता यावर अजिबात चर्चा नको. तेव्हा सत्य आता तेथेच उभा असतो. ते पाहून सुधाकर राव म्हणतात, जा बाळा आणि तिचे आभार मान. जा बरं, माझ्या डोळ्यासमोर असा उभा राहू नकोस. तरीही सत्याला आता तिचे आभार कसे मानावे ना हेच कळत नसतं, म्हणून तो जरा टेन्शनमध्ये येतो. मग आता बापासाठी तू एवढं सुद्धा करू शकत नाही का असं सुधाकर राव आता विचारतात. तर आता सुधाकर रावांनी सांगितल्याप्रमाणे सत्या हा हळूच किचनमध्ये जातो. इकडे मीरा आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते. ती आता कांदा आणि टोमॅटो चिरत असते. त्याचवेळी सत्या सारखा सारखा तेथे घोटमळत असतो. तेव्हा आता मीरा विचारते, काय हो तुमचं काय काम इथे, सांगा की पटकन मला. मग आता सत्या म्हणतो, काही नाही. तेव्हा ती आता विचारते, तुम्हाला काही हवंय का. मग आता सत्या म्हणतो, नाही मला काही नकोय. मग आता ती विचारते, तुम्ही इथे आलाच कशाला मग. तेव्हा आता तिने एका ताटामध्ये तिथे तांदूळ सुद्धा काढलेले असतात. तांदूळ स्वच्छ करून आता ती तसेच तेथे ठेवते. काही वेळानंतर आता मीरा म्हणते की मी जाऊ का बाहेर, तुमचं जर इथे काही काम असेल तर. सत्या म्हणतो नको. असं म्हणून तो पटकन आता त्या तांदळावर थँक्यू आणि स्माइली सुद्धा काढतो आणि बाहेर जातो. इकडे आता सुधाकर राव हे डोकावून पाहत असतात की हा सत्या नेमका थँक्यू बोलतोय की नाही, तिचे आभार मानतोय की नाही. मग आता सत्या बाहेर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, झालं काम. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, मी बघत होतो कुठे केलं रे तू काम. असं म्हणून आता राव हे त्याला म्हणतात, तुला ना काम जमणारच नाही. त्यावेळी आता सत्या म्हणतो, नाही बाप तसं नाहीये, अरे मी केलंय काम. मग आता नवरा बायकोच्या सगळ्या गोष्टी तुला सांगू का असं सत्या विचारतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, तसं नाही रे, पण तू म्हटलंच नाही ना तिला काही. तेव्हा आता इकडे मीरा ही काम करत असताना तिचं लक्ष सहज आता त्या तांदळाकडे जातं. तर त्यावर थँक्यू असं लिहिलेलं असतं. मग आता मीराला समजतं हे सगळं काही सत्यानेच लिहिलंय, म्हणून ती आता गालातच हसते आणि बाहेर सत्याकडे पाहू लागते. त्यावेळी आता सुधाकर राव हे म्हणतात, अरे बोललास का तू तिला थँक्यू. तेव्हा तो म्हणतो, हो बाप बोललोय मी. तेवढ्यातच आता मीरा ही ते तांदूळ घेऊन बाहेर येते. मग सुधाकर राव हे तिच्याकडे पाहतच राहतात, काय झालं बाळा. त्याच वेळी आता सत्या हा मीराला विचारतो, काय झालं काय, बोल ना पटकन. मग आता असं म्हणून तो गालातच हसत असतो. तेव्हा मीरा सुद्धा आता त्याच्याकडे पाहून खूप प्रेमाने हसते आणि त्याला म्हणते, यू आर मोस्ट वेलकम. मग आता सत्या अजूनच हसू लागतो. त्यावेळी सुधाकर रावांना समजतं की सत्याने थँक्यू बोललेलं आहे, म्हणून सुधाकर राव आता त्या दोघांसाठी खूपच खुश होतात आणि तांदळावर थँक्यू त्याचबरोबर स्माइली लिहिलेलं पाहतात. आता त्यांनाही जरा आश्चर्याचा धक्काच बसतो की माझा लेक थोडा तरी सुधारतोय. त्यानंतर आता मीरा ही तेथून जाते. तर सुधाकर राव हे खूप कौतुकाने आपल्या लाडक्या लेकाकडे पाहू लागतात. त्यामुळे आता सत्या विचारतो, अरे बाप काय पाहतोस तू. तेव्हा सुधाकर राव काहीच बोलत नाही. ते एकदम मनातून खुश होऊन जातात, कारण त्यांना माहीत असतं की आपल्या सत्यामध्ये खरंच खूप बदल होतोय आणि तो बदल फक्त आणि फक्त मीरामुळे होतोय. त्यामुळे ते त्या दोघांसाठीही खूप खुश असतात. आणि मग त्यानंतर सत्या हा सुधाकर रावांना म्हणतो, माझा बाप खरंच खूप खुश आहे आज. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, हो बाळा आहे मी खुश आणि नेहमी असाच खुश राहणार, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काय होतं, तर आता सुधाकर राव हे घरी येतात आणि घरातील सर्वांना बाहेर हॉलमध्ये बोलवतात. हॉलमध्ये बोलवल्यानंतर सर्वांना वाटतं काय गुड न्यूज आहे काय माहीत. तर आता पेनल्टी म्हणून जे 1,00,000 रुपये मिळणार असतात ना त्यांना, ते 1,00,000 रुपये आता मिळालेले असतात. त्यामुळे ते आता खूपच खुश होतात आणि घरातील सर्वांना त्याबद्दल सांगतात. तेव्हा सर्वजण आता खुश होतात. तर आता लगेच ते पैसे हातात घेत निरूपा म्हणते, ठेवा माझ्याजवळ. मग आता ते म्हणतात, हो राहू दे तुझ्याजवळ, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मला यातले काही पैसे हवे आहेत. त्यावेळी आता निरूपा म्हणते, हो तुमचेच आहेत ते पैसे, मी फक्त व्यवस्थित कपाटात जपून ठेवते. तेव्हा सुधाकर राव हो म्हणतात. मग सर्वजण सुधाकर रावांना कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. काही वेळानंतर आता सत्या हा निरूपाकडे जातो आणि तिला म्हणतो, बघ निरूपा
तुझ्या बबड्याला एखाद्या रूममध्ये टाळा लावून ठेव किंवा तुझ्या रूमचं जे कपाट आहे ना त्याला टाळा लावून ठेव, कारण तुझा हा बबड्या आहे ना तो कधीही तुझ्या पैशांवर डल्ला मारू शकतो. त्याच वेळी आता निरूपा रागातच सत्याकडे पाहते. तर सत्या म्हणतो, मी काय चुकीचं बोललो का? खरं बोललोय ना मी निरूपा. निरूपा तोंडातून शब्दसुद्धा काढत नाही. त्यानंतर मात्र देविकाला राग येतो आणि ती रागातच म्हणते, हे काय बोलतो सत्या, तू जरा नीट बोल हा. मग आता सत्या म्हणतो, काय नीट बोलू ग? अगं तुला कळतं का तुझ्या नवऱ्याने केलाय असा प्रताप? तेव्हा आता मीरा पण म्हणते, हो अगोदरच हे सगळं काही केलंय पंकजने म्हणून हे बोलले, ते असं पुराव्यांशिवाय नाही बोलत, असं म्हणून ती देविकाला सत्य सांगते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.